श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ या चॅनेलवर सर्वप्रथम सर्व यूट्यूब फॅमिलीचे स्वागत व सर्वांना नमस्कार. आज आपण देवघरात कुलदेवीच्या नावाने ठेवलेल्या नारळाला जर कोंब आला तर ही घटना शुभ की अशुभ हे पाहणार आहोत. खरं तर कुलदेवीच्या नावाने ठेवलेल्या नारळाला कोंब येणे ही तर अत्यंत शुभ घटना आहे. नारळ म्हणजे विष्णू व लक्ष्मी यांचे प्रतीक आहे. आज मी आपणाला माझ्याही कुलदेवीच्या नावाने ठेवलेल्या कलशावरील नारळाला कोंब आलेला आहे. अनेक वेळा असा हा कोंब माझ्या घरामध्ये येत असतो. वर्षातून एकदा मी हा नारळ बदलते. माझ्या वास्तूमध्ये दर श्रावण महिन्यामध्ये मी हा कुलस्वामिनीचा जो नारळ आहे तो बदलते म्हणजे आणि पुन्हा 1 वर्षाने त्याची नवीन स्थापना करते. मग अशा कित्येक वेळा मला असा कोंब आलेल्या नारळाचा अनुभव आलेला आहे. अनेक वेळा मला वाटायचं की आपणही आपल्या नारळाला कोंब आला की एखादा व्हिडिओ करून यूट्यूबवर टाकूया, पण कधी मला वाटलं नाही. पण आज असा योगायोग आलेला आहे आणि मलाही वाटलं की आपल्या कुलस्वामिनीच्या नावाने ठेवलेल्या नारळाला जर कोंब आलेला आहे तर आपण एखादा व्हिडिओ करून आपल्या यूट्यूब चॅनेलच्या लोकांना पाठवावा. आणि म्हणून आज मी हा खटाटोप केलेला आहे. तर माझ्याही नारळाला असा कोंब आलेला आहे. मग आपण घाबरायचं का? तर अजिबात नाही. खरं म्हणजे या नारळाला कोंब येणे ही अत्यंत शुभ घटना आहे. याचा अर्थ असाच आहे की आपल्या वास्तूमध्ये कुलदेवतेचे वास्तव्य आहे. कुलदेवता आपल्या पाठीशी आहे. कुलदेवता आपल्या संगाती आहे, आपल्या कामात आहे, सतत आपल्यासोबत आहे. हाच अनुभव या कलशातून आपल्याला मिळतो. प्रत्येकजण नवीन घर झालं की आपल्या घरामध्ये काही कुलस्वामिनी घेऊन येत नाही, कारण ते एक मुख्य स्थान असतं, तिथंच ही कुलदेवता असते. मग आपण काय करतो की तिचे प्रतीक म्हणून हा कलश स्थापन करतो आणि त्या कलशाची नियमित आपण पूजा करतो. कुलदेवता आपल्यासोबत आहे, तिचा आपल्या सतत पाठीशी आशीर्वाद आहे, ती सदैव आपल्या पाठीशी आहे अशी आपण सदिच्छा ठेवतो आणि तिची नियमित रोजच्या पूजेमध्ये तिची पूजा करत असतो. धूप, दीप, फुले, नैवेद्य अशा प्रकारे तिची आपण रोजच्या व्यवहारामध्ये सकाळची पूजा आपण नियमित करत असतो. या पूजेमुळे आपल्या घरामध्ये सात्विकता तर राहतेच, पण आपलं मनही प्रसन्न राहतो. आपल्यासोबत असल्याची जाणीव राहते. आपल्याबरोबर ती सतत आहे, आपल्या कामात आहे, आपल्या घामात आहे, याचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. खरं म्हणजे कोंब फुटणे, रुजणे म्हणजे कोणत्याही स्वरूपामध्ये एका नव्या जीवाची सुरुवात होते. हे सात्विक आणि सकारात्मकता याचं प्रतीक आहे. ही ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण झालेली आहे किंवा होत आहे याची जाणीव याच्यातून होते. अध्यात्मामध्ये नारळाला कोंब फुटणे म्हणजे सकारात्मकतेचे प्रतीक मानले गेलेले आहे. हे प्रगतीचं लक्षण आहे, समृद्धीचं लक्षण आहे, आर्थिक स्थिती सुधारण्याचे लक्षण आहे. नारळ विष्णू आणि लक्ष्मी यांच्या रूपात मानले गेलेले आहे. त्यामुळे ही दोन्हीही दैवते आपल्यासोबत आहेत, आपल्या संगाती आहेत, आपल्या घरात विराजमान आहेत असा यातून संकेत मिळतो. त्याचप्रमाणे नारळाला कोंब फुटला तर ही दोन्ही दैवते आपल्यासोबत असल्यामुळे
आपण कुठल्याच कामाला घाबरत नाही. सतत आपल्या पाठीशी ते असल्यामुळे आपल्याला यश येतं. आपण ज्या कामाला हात घालतो ते आपलं काम तडीत जातं, अडत नाही. अनेक कामे आपण अशी आत्मविश्वासाने करतो आणि त्यात आपल्याला सफलता मिळते. आपली कुलस्वामिनी आपल्यावर प्रसन्न आहे, आपल्या पाठीशी आहे याची आपल्याला जाणीव होत राहते. त्यामुळे नारळाला कोंब आला तर घाबरण्याचं काहीही कारण नाही. मात्र अशावेळी काय करावं, तर हा जो नारळ आहे तो आपण काढावा आणि दुसरा नवीन नारळ आणून त्या नारळाची तिथे स्थापना करावी. आता हा काढलेला नारळ आहे तो काय करावा, तर तो एखाद्या चांगल्या जागेत किंवा आपल्या शेतामध्ये आपण लावावा. तर तुम्ही म्हणाल आम्ही कुठे लावायचा, कारण सगळेच काही शेतीवाले किंवा जमीन जुमल्यावाले नसतात. मग अशावेळी तुम्ही तो एखाद्या कुंडीत किंवा आपण जिथे राहतो तिथे मोकळी जागा असेल किंवा आपली सोसायटी असेल, फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांचं सांगते, तिथे एखादच्या बाजूला बागेमध्ये आपण हे झाड लावू शकतो किंवा आपण कुंडीमध्ये ठेवून देऊ आणि कधी आपण आपल्या गावी जाऊ त्यावेळेला आपण ते आपल्यासोबत घेऊन जाऊन आपण तिथे आपल्या अंगणामध्ये कुंपणामध्ये तुम्ही लावू शकता. पण फेकून देऊ नका. फेकून दिल्यामुळे अत्यंत वाईट अनुभव आपल्याला मग अनुभवास येतात. त्यातून आपली अशी कृती दिसते की आपण कुलदेवतेचा खरं तर अपमानच करत आहोत. त्यामुळे हे कृत्य आपल्याकडून घडून देऊ नका. अशा प्रकारे जर आपण आपल्या कुलदेवतेच्या नारळाला कोंब फुटला तर कुलदेवता आपल्यासोबत आहे असेच माना आणि पुन्हा तिची स्थापना करून नेहमीप्रमाणे श्रद्धेने, आत्मविश्वासाने तिची सेवा करा. ती सतत आपल्यासोबत राहील आणि आपल्या कामात आपल्याला यश देईल यात शंकाच नाही. आजचा माझा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तो नक्कीच मला कमेंट करून सांगा. त्यामुळे मला प्रोत्साहन मिळेल आणि असेच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याची मला प्रेरणा मिळेल. नक्कीच माझा हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.